काय करते ग सुनबाई? अहो कपाटात खूप राडा झालाय, तोच आवडते बघा. लयच राडा झालाय साड्यांचा, अगदीच राडा झालाय. आज रक्षाबंधन आहे म्हणल्यावर तुझा भाऊ येणार असेल तुला न्यायला, हाय ना? नाही येणार तू? बरं, काय काम चालू आहे का त्याचं? शेतातले काम आहेत का? हो, नाही, मी प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागितलाय त्याला, त्याच्यामुळे तो नाही येणार. वाटणी मागितली? हो, कधी रक्षाबंधनला 500-600च्या वर साडी नाही घेतली मला त्यांनी. कायम बायकोला पाठवतोय साडी आणायला. आणि मला कधीच माझ्या मनाने साडी सुद्धा नाही घेतली. मला कधी दुकानात नाही नेलं. आणि काय करायचंय? अगं वा, चांगली साडी घेत नाही म्हणून वाटणी मागितली होय. मग काय अशा करून वाटणी घ्यावीच लागतील. हे नवऱ्याला सांगितलं का तू तुझ्या? माझ्या लेकाच्या कानावर घातलं का? हो, म्हणलं की. मग काय म्हणला तो? काय म्हणला तो? घे म्हणले, तेवढं 2 एकर येईन आपल्या वाट्याला, नाही तर 10-5 लाख रुपये तरी मिळतील. घे, काय सोडायचंय? तुला कधी जीव लावतोय तुझा भाऊ? मग आता कवा जायचंय माहेराला पसारा घेऊन? हो सासूबाई, मी फक्त हिस्सा मागणार आहे, मी काही तिकडे राहायला नाही जाणार तेव्हा. तर मग कधी तुझ्या आई बापाला घेऊन येणार आहे इकडं? का आणू मी आई बापाला? मी नाही आणणार आई बापाला. अगं वाटणी घ्यायची, हिस्सा घ्यायचा म्हणल्यावर आई बापाला बी सांभाळावं लागणच की ग. हो, तिथं मुलगा आहे त्यांचा, तो सांभाळील ना त्यांना. मी का आणू त्यांना? तो सांभाळील. आई बापाला सांभाळायचं म्हणल्यावर भाऊ दिसतो. आणि तशी आई बापाची इस्टेट लगेच दिसते, हाय ना? आई बापाचं काही निस्तरायचं म्हणल्यावर भाऊ दिसतो. आजारी पडल्यावर भाऊ असतो त्याला दवाखान्यात घेऊन जायला, आणि तू जाती बरी झाल्यावर, हाय ना? आणि इस्टेट लगेच दिसते. बारीने तुझे आई बापा आजारी पडले, भाऊ दवाखान्यात घेऊन गेलास, भाऊजाईनी काळजी घेतली, तू साडीच्या पटकारा पायी नाता तोडायला निघाली वेगळं. किती बी केलं तरी सखा ते सखा असते. साडीचे पटकार दुकानात भेटतील, पण माहेर नाही भेटणार दुकानात. कपाटात झालेला राडा तुला आवडता येईना, आणि तू नात्यात राडा करून ठेवायला लागली हे ग. काय म्हणावा ह्या आजकालच्या पोरींना? अहो सासूबाई, मी या गोष्टीचा विचारच नाही केला. ती मला 400-500ची साडी घेतोय. अगं ज्याला भाऊ नाही त्याला विचार भावाची किंमत, त्यालाच कळते या. अगं आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजाईच असतात आयुष्यभर, खंबीर साथ द्यायला, माग उभा राहायला सुख दुःखाच्या वेळी. तुला हो सासूबाई माझं 10-5 लाखाच्या, अगं 10-5 लाखाच्या इस्टेटी पायी नातं तोडणारी बहीण नसलेली बरी. कर ग भावाला फोन आणि बोलव त्याला न्यायला. चालली नातं तोडायला आणि हिस्सा मागायला. इथं त्याला फोन कर, सांग त्याला की देवान लय दिलंय आम्हाला. काय कमी ग तुला? इथं काय कमी केलंय त्याला हिस्सा मागायला निघाली? मरणाच्या साड्या पडल्या ठिकाणी कपाटात आणि निघाली हिस्सा मागायला. तसं पाहिजे लगेचच फोन करते आणि मी त्याला नेहलच बोलवते जातीच आता. आणि तुम्ही पण मंडळी भावासंग भावासारखंच वागा, भावकीसारखं वागू नका. साडीच्या पटकारापायी आपलं अनमोल नातं तोडू नका. बहीण भावाचं नातं खूप पवित्र असतं, ते अजिबात तोडू नका.